मी समर्थ मित्रांनो, तर फायनली आज आम्ही गावाकडे जाणार आहोत. आता मी तर खूपच जास्त खुश आहे की आपण मुंबई सोडून जाणार आहोत. माहीत नाही कशी मुंबईमध्ये माणसं राहतात ते. आज आम्हाला जायचं म्हणलं की मी ते एकदमच खुश होतो, पण 2-3 दिवस झाले व्यवस्थित झोप होत नाही. रोज सकाळी 4 आणि 5 वाजता उठावं लागते. तर आज पण सकाळी आम्ही सगळेजण उठून असं गेलो. आता बोरिवलीला गेल्यावर आमचे सगळे तिथंच होमगार्ड येणार होते आणि इथून आम्हाला बसेस भेटणार होत्या. तर आम्ही सगळेजण तिथं 6 वाजता जाऊन थांबलो. आम्हाला वाटलं लवकर बस येतील आणि आम्ही लवकरच निघू, पण असं नाही झालं. 10-11 पर्यंत वाट बघल्याच्या नंतर पुन्हा बस आल्या. तोपर्यंत मला भूक लागली होती, तर इथंच पोलीस स्टेशनच्या बाजूला हे एक शॉप होती, तिथं वडापाव वगैरे भेटत होते आणि तर आम्ही तिथं आलो आणि वडापाव घेतला. तर मुंबईला आल्या तेव्हापासून मला फक्त इथला एकच वडापाव आवडला. ह्याची टेस्ट खरंच चांगली होती. तर मी वडापाव वगैरे खाऊन घेतला, पण मला अजिबात माहिती नव्हतं की ह्या वडापाववर मला पूर्ण दिवस काढावा लागेल. असं जर माहिती असलं असतं तर मी तर एकच वडापाव खाल्ला होता, आणखी 2-3 खाल्ले असते. तर आता हे वडापाव खाणं झाल्याच्या नंतर 11-11:30 वाजता आमच्या बस आल्या होत्या आणि आम्ही सगळेजण गेलो होतो. पण आमचा जे ड्रायव्हर होता गाडीचा, त्याचं काय बायकोसोबत भांडण झालं होतं की काय, की तो अजिबातच म्हणजे आम्हाला कुठे जेवण करायला थांबवतच नव्हता. त्याला कितीही वेळेस म्हणलं तरी पण तो थांबला नाही आणि शेवटी एका ठिकाणी थांबला. त्या पण ठिकाणी काय पण जेवण वगैरे चांगलं भेटत नव्हतं, म्हणजे की जसं सँडविच, वडापाव, पॉपकॉर्न वगैरे भेटतात तशा ठिकाणी थांबवला. मग तिथं मी बिस्किटचा पुडा घेतला. आता काय करावं, आता लिटरली माझं तर एक वेळेस त्या ड्रायव्हरसोबत भांडणच झालं, तरी पण त्यानं आम्हाला शेवटी डोसा सेंटरवर थांबवलं आणि हेच खावं लागलं.